मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाजवळील CSMT स्थानकावर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। बाहेर पाऊस असल्यानं हे सर्व मराठा आंदोलक रेल्वे स्टेशनवरच थांबले। यापैकी काही झोपल्याचे पाहायला मिळतात, तर काही जरांगेंच्या नावाच्या घोषणा देत आहेत। यावेळी आंदोलकांनी काहीसा गोंधळही घातल्याचं दिसून आलं। हा सगळा प्रकार मनोज जरांगे पाटील यांना समजताच ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान मुंबईत मराठा आंदोलन चालू असताना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी यासाठी जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना मोठा आदेश दिला। त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं। याचा जरांगे असेही म्हणाले की 2-4 भंगार पोरांमुळे सगळा गोंधळ स्टेशनवर होतोय। त्या भंगार पोरांना शांत राहा असं सांगायला सरपंच CSTवर गेले होते, मात्र ते पोरे सरपंचांनाच उलट बोलायला लागले। म्हणजे ते मुलं आपल्यातले नाहीत, कारण सरपंच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच आंदोलकांना ओळखतात असं सांगत असताना गोंधळ घालणारे आंदोलक तरुण कुठले आहेत ते तपासा असे आदेशही त्यांनी दिलेत।